सरपंच साहेब, जिल्हा परिषदेची रणधुमाळी आणि प्रचारामध्ये रंगत वाढत चाललेली आहे। विरोधकांचे आपले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे काही उमेदवार आहेत यांच्यावर सुद्धा आरोप सुरू आहे। विरोधकांनी आरोप केला आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये घराणेशाही चालू आहे, हुकुमशाही चालू आहे। काय सांगा, काय उत्तर काय? घराणेशाहीवरती मी थोडासा नंतर बोलतो। सध्या जी निवडणूक आहे ही आहे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद। माझं असं म्हणणं आहे, पंचायत समितीमध्ये निवडून गेलेल्या उमेदवारांनी काय काम करायचं आहे, जिल्हा परिषदेमध्ये निवडून गेलेल्या उमेदवारांनी काय करायचं आहे आणि याच्यावर आपण बोललं पाहिजे। त्यांनी काय केलं पाहिजे आधी किंवा काय नाही केलं पाहिजे, काय समस्या आहेत वाडी वस्त्याच्या। प्रत्येक ठिकाणी एखादा आमदार खासदार जिथे पोहोचत नाही त्या ठिकाणी आपला पंचायत समिती सदस्य पोहोचतो, त्या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य पोहोचतो। पण इथून मागच्या काळामध्ये आमच्या गटाचा जो नुसता प्रामुख्याने जर विचार केला तर तुळशीताई घोर आणि उषाताई कानडे या सभापतीच होते। यांनी वाडी वस्तीवरती जाऊन ज्या ज्या वैयक्तिक लाभाच्या गोष्टी आहेत ह्या पोचवण्याचं काम करायचं आहे। पुढे दिवाबत्ती नाही, कोणत्या पातीचे रस्ते नाही आहेत, ह्या गोष्टीवरती उहापोह झाला आहे। पाण्याच्या समस्या कोणत्या वाडी वस्तीवर नाही आहेत, ह्या गोष्टीवर काम जो करतो तेच मेन काम। बाकीच्या इतर मुद्द्यांवर हात घालून तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या लेवलवर तुम्ही कांद्याचा प्रश्न जर काढला तर कांद्याचा प्रश्न, भावाचा प्रश्न हा काय जिल्हा परिषद सुटत नसतो किंवा काय ह्या गोष्टीवरती आत्ताच्या घडीला बोलण्यात मी काही पॉईंट नाही असं मला तरी वाटतं। तर आता राहिला प्रश्न तुम्ही म्हणताय घराणेशाहीचा। तर घराणेशाहीवर जर बोलायचं ठरलं तर आपल्या तालुक्याचा प्रामुख्याने विचार केला तर ज्या वेळेला नामदार साहेब पहिल्यांदा लाल दिव्याची बत्ती आपल्या नामदार साहेबांना मिळाली, कॅबिनेट मंत्रीपद मिळालं, त्याच वेळेला ढोबळेताई ज्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष झाल्या, म्हणजे संपूर्ण इतिहासामध्ये आंबेगाव तालुक्याच्या 2 लाल दिव्याच्या गाड्या आपल्या तालुक्याला मिळाल्या। असं हे कोणामुळे शक्य झालं? हे नामदार साहेबांमुळे शक्य झालं। ढोबळेताईंना त्यांनी अध्यक्षपद दिलं। त्यानंतर विषय आला घराणेशाहीचा, तर घराणेशाही त्याच्यानंतर त्यांनी अरुण गिरेला अध्यक्षपद दिलं। त्याच्यानंतर देवदत्त निकम साहेबांना कारखान्याचं चेअरमन केलं सलग 10 वर्ष। त्यावेळेला ते त्यांच्या घरातला व्यक्ती कोणीही पुढे आणू शकले असते, पण त्यांनी जो कार्य करतोय, जो काम करतोय अशा व्यक्तींना पुढे आणून त्यांना न्याय द्यायचं काम हे फक्त नामदार साहेबांनीच केलेलं आहे असं मला तरी या ठिकाणी वाटतं। नेहमी प्रचारामध्ये मुद्दा